बाबाजी, अहो हे काय कबूल केलत? खुद्द गोपाळ शास्त्री वैद्यांनी सांगितलं की काही झालं तरी सखूचा आवाज परत येणे नाही. अगं ती येळ तर येऊ दे मनोरमे. आता आपल्याला बोलायला काय जातंय? आता फक्त बोलायचं होतं, बोलून मोकळे झालो. तुझा पोरगा आशेवर झुलत राहील तोवर, आणि ती सखू तिचं तो पातूर नाक खेचलं जाईल. अगं कधीतरी ऐक माझं. हे बघ, तुझी ही अवस्था माझ्या उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. अगं तुझी या त्रासातून सुटका व्हावी म्हणूनच धडपडतोय ना मी. कधीतरी समजून घे मला. हे बघ, मी तुझ्या वतीने बाबाजींना शब्द देऊन आलोय की सखू तुमची आणि गुरु जिग्रोबांची क्षमा मागे, आणि मनात सुद्धा विठुरायाचं नाव घेणार नाही अशी शपथ घे. कृपा कर सखू, एवढं कर. अगं तू असं केलंस ना तर तुझी वाचा, तुझा आवाज परत येईल असं बाबाजी म्हणाले. ऐक माझं. असं का वागतेस तू सखू? तुला माझ्या भावना, माझी घालमेल कधी समजणार? तुला असं दुःखात कष्टात नाही बघू शकत मी सखू. आणि तुला बरं करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. अगं गोपाळ शास्त्रींसारख्या मोठ्या वैद्यांनी हात टेकलेत सखू. ऐक माझं, शपथ घे आणि शापमुक्त. चल चल, शपथ घे. ऐक सखू, चल. ऐक माझं, अगं चल, शपथ घे. चल चल तू. काय मग दिगू शेठ, इट्याचं नाव मनात बी घेणार नाही अशी शपथ घ्यायला तुमच्या बायकोला तयार केलं की नाही? दिगू, बाबाजी काहीतरी विचारतायत. कसं शक्य आहे विठुरे? भाऊ, विनू, पण सखू शपथ घेणार कशी हो? तिला बोलता कुठे येते नाही का? नाही, पण काय हरकत नाही. ती तुमची अर्धांगिनी आहे म्हणल्यावर तिच्या वतीनं तुम्ही शपथ घेऊ शकता, म्हणजे घ्यायला लागल. म्हणजे तुम्ही जाहीर शपथ घ्यायची, आणि सखू तेच मनातल्या मनात बोलून शपथ घेईल. आणि जर का शपथ मोडली तर पाप दिगूला लागल. बरोबर आहे ना? आणि संद सांगून झाल्यानंतर मग या पादुकांवरचं फूल उचलून सखू शपथ घे. दिगू, तू आत्ताच या पादुकांवरचं फूल उचलून शपथ घ्यायचीस, आणि म्या जे बोलल त्याच्या मागोमाग ते बोलायचं. ठीक आहे? उचल फूल. आता म्हणायचं, म्या दिगंबर माझी बायको सखूच्या वतीनं गुरु जिंगरोबांची माफी मागतो. मी दिगंबर माझ्या बायकोच्या सखूच्या वतीने गुरु जिंगरोबा तुमची क्षमा मागतो. या सखू कळत न कळत माझ्याकडून लई वेळाला जिंगरोबांचा अपमान झालेला आहे, त्याबद्दल मी सखू जिंगरोबांची माफी मागते. मी सखू
माझ्याकडून कळत न कळत गुरु झिंगरोबांचा अपमान झालाय. त्याबद्दल मी गुरु झिंगरोबांची क्षमा मागतो. आता यापुढं मी गुरु झिंगरोबांची अण्णा गोजीबाबांची एकनिष्ठ राहणार, त्यांचं पूजन करणार आणि त्यांचं स्मरण करणार. यापुढे मी गुरु झिंगरोबा आणि बाबाजींशी एकनिष्ठ राहील आणि त्यांचं स्मरण पूजन करेन. रमाई बरी अत्तल घडली. चक्कूला तर घडलीच, पण दिगूचे कान चांगले टोचले गेले. माझ्यामुळे आहुडना या दुष्ट बाबाजींसमोर मान खाली घालावी लागते. पण काय रे करू मी विठुऱ्या? आणि आता सगळ्यात महत्वाचं, या आयुष्यात मी त्या इटुरायाला कधी बी बसणार नाही, त्याचं नाव बी घेणार नाही, जाहीर बी नाही आणि मनातल्या मनात बी नाही. असं मी इथं वचन देते. जीव गेला तरी असं वचन मी देऊ शकत नाही. आता असं खूप पुढे ये, पादुकांवरचं फूल उचल आणि शपथ घे. हे सखो, ऐकू येत नाही वय तुला? पुढे ये, पादुकांवरचं फूल उचल आणि शपथ घे, त्याचं नाव कधी बी घेणार नाही यापुढं. मन मी त्याचं नाव घेणार नाही. मन मी त्याचं नाव घेणार नाही. मन मी इट्याचं नाव घेणार नाही. विठ्ठला